बटाट्याचं लोणचं बनवण्यासाठी मी इथं मध्यम साईजचे 2 बटाटे घेतलेत. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. तोपर्यंत बटाट्याचे साल काढून सगळे बटाटे उभे कापून घेतले आणि ते 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवले. नंतर काढून एका सुती कपड्यावरती कोरडे करून घेतले. नंतर पुन्हा थोडेसे पातळ काप करून घ्यायचे आणि कडक तेलामध्ये तांबूस रंगावरती तळून घ्यायचे. ते एका बाउलमध्ये काढायचं. पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. सगळ्या बटाट्याच्या कापांना ते चोळून घ्यायचं. नंतर मी इथे सुहानाचा मसाला घेतलाय लोणच्याचा. तो 1 चमचा तीळ घेतले, पाव चमचा मिरची पावडर घेतली. फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल तापवून घ्यायचं. त्यामध्ये तीळ, कोथिंबीर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं. नंतर थंड झाल्यानंतर लोणच्याचा मसाला टाकायचा, थोडी हळद टाकायची आणि फोडणी सगळी बटाट्याच्या फोडींवर ओतून घ्यायची. नंतर कोथिंबीर टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. मस्त असं चटपटीत बटाट्याचं लोणचं तयार. हे तुम्ही पराठ्यावर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता.